चला पुढच्या टॉपिकचं नाव टाका अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिला टॉपिक लिहा. पहिला आहे इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. काय? इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल केव्हा असतील असं. इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. त्याच्यामध्ये लिहा टू कॉम्प्लेक्स नंबर्स. टू कॉम्प्लेक्स नंबर्स. एक घ्या Z1 A प्लस BI. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबरला आपण स्मॉल झेड असं नाव देतो है ना. मग पहिला कॉम्प्लेक्स नंबर घेतला Z1. टू कॉम्प्लेक्स नंबर्स, एक Z1 अँड Z2. Z2 असा घ्या C प्लस DI. ठीक आहे. दोन कॉम्प्लेक्स नंबर्स घेतले आपण. आर सेट टू बी इक्वल. आर सेट टू बी इक्वल. आर सेट टू बी इक्वल इफ काय करायचं, जो Z1 चा रियल पार्ट आहे ना तो घ्यायचा आणि Z2 पण रियल पार्ट घ्यायचा. हे कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल तेव्हाच असणार जेव्हा दोघांचे पण रियल पार्ट इक्वल असतील. आणि त्याचबरोबर कॉम्प्लेक्स नंबरकडे अजून एक पार्ट असतो इमॅजिनरी पार्ट है ना. इमॅजिनरी पार्ट म्हणजे आयच्या शेजारी असलेला. मग इथं आयच्या शेजारी काय आहे B, इकडं आयच्या शेजारी काय आहे D. म्हणजे थोडक्यात काय माहिती का, दोन कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल तेव्हा असणार जेव्हा त्यांचे रियल पार्ट पण इक्वल असणार आणि इमॅजिनरी पार्ट पण इक्वल असणार. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर दोन पार्टचा मिळून बनतो ना, एक रियल पार्ट आणि एक इमॅजिनरी पार्ट. मग दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले तर ते इक्वल केव्हा असणार, जेव्हा त्यांचे रियल पार्ट पण इक्वल असणार आणि इमॅजिनरी पार्ट पण इक्वल असणार. ठीक आहे. ओके. आता पुढे घ्या. पुढचं आहे कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट. लिहा तिथं इफ Z is equal to A plus BI is a given complex number. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय आहे A प्लस BI. आपण मागच्या लेक्चरला पाहिलं कॉम्प्लेक्स नंबर अशा फॉर्ममध्ये असतो A प्लस BI है ना, P प्लस QI, X प्लस YI है ना. मग Z इज इक्वल टू काय A प्लस BI हा आपला गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर आहे. ठीक आहे. देन इट्स कॉन्जुगेट इज गिव्हन बाय. देन इट्स कॉन्जुगेट. इट्स कॉन्जुगेट म्हणजे या झेडचा कॉन्जुगेट. इट्स कॉन्जुगेट इज गिव्हन बाय. आता पहा ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा जो कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर आहे ना त्याला सिम्बॉल देतात झेड बार. काय सिम्बॉल देतात झेड बार. आणि काय करायचं असतं, जो इमॅजिनरी पार्ट आहे का आपला इमॅजिनरी पार्ट म्हणजे आयच्या शेजारी असलेला त्याचं साईन बदलून टाकायचं असतं. इमॅजिनरी पार्टचं साईन बदलायचं. म्हणजे आता हे जे मिडलचं साईन आहे का नाही हे प्लस आहे, इथं हे मायनस होऊन जाईल A मायनस BI. सिंपल आहे. आयच्या शेजारी जो आहे इमॅजिनरी पार्ट त्याचं जे साईन होतं प्लस ते आपण बदलून टाकलं मायनस केलं.
जर दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये इमॅजिनरी पार्टचं साईन मायनस असेल तर आपण प्लस करणार, जे असेल त्याच्या अपोजिट करून टाकणार आपण. प्लस असेल तर मायनस करणार, मायनस असेल तर प्लस करणार. ठीक आहे. असा मिळतो आपल्याला कॉन्जुगेट ऑफ अ गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. पुढे जाऊ आपण आता. पुढचं असं घ्या, ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर्सची ॲडिशन कशी करायची, एकदम सिंपल आहे. जसं दोन कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल केव्हा असतील, तेव्हा जेव्हा त्यांचा रिअल पार्ट पण इक्वल असेल आणि इमॅजिनरी पार्ट पण इक्वल असेल. तसंच दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करताना पण रिअल पार्टमध्ये रिअल पार्ट ॲड करायचा असतो आणि इमॅजिनरी पार्टमध्ये इमॅजिनरी पार्ट. रिअल सोबत रिअल ॲड करायचा, इमॅजिनरी सोबत इमॅजिनरी. ठीक आहे. समजते का? बरं, मग जसं काय आता समजा दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले. एक कॉम्प्लेक्स नंबर घेतला आपण a प्लस बी आय. दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आपण घेतला c प्लस डी आय. ठीक आहे. आता यांची आपल्याला करायची ॲडिशन, Z1 प्लस Z2 ॲडिशन. हां, रिअल सोबत रिअल ॲड करणार, इमॅजिनरी सोबत इमॅजिनरी. तुम्हाला वाटलं तर असं लिहून घ्या अगोदर. Z1 ची व्हॅल्यू काय, a प्लस बी आय प्लस Z2 ची व्हॅल्यू काय, c प्लस डी आय. ठीक आहे. मग ॲड करताना आपण रिअल पार्टमध्ये रिअल पार्ट ॲड करणार. म्हणजे असं होईल a प्लस सी, त्याला एक ब्रॅकेट, प्लस इमॅजिनरी पार्टमध्ये इमॅजिनरी पार्ट ॲड करायचा. इथं इमॅजिनरी पार्ट बी आहे. आपण मागच्या लेक्चरला शिकलो होतो, आयच्या शेजारी जो असतो त्याला म्हणायचं असतं इमॅजिनरी पार्ट. इथं इमॅजिनरी पार्ट काय, बी, प्लस इथं इमॅजिनरी पार्ट काय, डी, त्याला एक ब्रॅकेट आणि आय. एका हिशोबाने आपण काय केलंय, बी आय आणि डी आय मधून आय कॉमन घेतलाय. इथून आय कॉमन, इथून पण आय कॉमन, म्हणजे काय राहिलं, बी प्लस डी आहे का नाही. ही झाली यांची ॲडिशन. समजते की तुम्हाला? एकदम सिंपल आहे. रिअल पार्टमध्ये रिअल पार्ट ॲड करायचा, इमॅजिनरी पार्टमध्ये इमॅजिनरी पार्ट ॲड करायचा. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. फोर्थ लिहू राहिले ना तुम्ही पण, पुढे लिहा, सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे. स्मॉल एन काढू, वरती स्मॉल एन काढलेला आहे ना. बरं, कॉम्प्लेक्स नंबरची सबट्रॅक्शन सांगा तुम्हीच कशी करणार. समजलं ना तुम्हाला? आता रिअल पार्टमधून रिअल पार्ट सबट्रॅक्ट करणार आणि इमॅजिनरी पार्टमधून इमॅजिनरी पार्ट सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे. मग लिहून टाका. Z1 घेणार a प्लस बी आय, Z2 घेणार c प्लस डी आय. ठीक आहे. सबट्रॅक्शन Z1 मायनस Z2. मग Z1 ची व्हॅल्यू टाकू आपण a प्लस बी आय. ठीक आहे. मायनस, मायनस नंतर ब्रॅकेट, कारण की मायनस नंतर साईन बदलतात. हां, Z2 ची व्हॅल्यू c प्लस डी आय. ठीक आहे. मग डायरेक्ट केलं तरी चालेल. हे बा, रिअल पार्ट मधून सबट्रॅक्ट केला इकडचा रिअल पार्ट. ठीक आहे. आणि प्लस इमॅजिनरी पार्टमधून सबट्रॅक्ट केला इकडचा इमॅजिनरी पार्ट आणि इंटू आय. असं नाही तर तुम्हाला वाटलं तर सॉल्व करा. असं सॉल्व करा. बा, ए प्लस बी आय ॲज इट इज, मायनसनी मध्ये मल्टिप्लाय, मायनस सी, मायनस प्लस मायनस डी आय. ठीक आहे. पुढं गेलो. पुढं काय आता, हे बा, ज्यांच्याकडं आय नाही आहे ना, म्हणजे रिअल पार्ट, तो सोबत लिहू आपण. ए, याच्याकडं पण आय नाही आहे, मायनस सी. ठीक आहे. प्लस आता हा बी आय आणि हा मायनस डी आय.
म्हणजे आपण काय केलं, आय वाले सोबत घेतले इमॅजिनरी पार्ट. हां, आणि मग आता काय करणार आपण, हा ए मायनस सी तो ॲज इट इज रिअल पार्टमधून रिअल पार्ट सबट्रॅक्ट झाला, प्लस आता आय कॉमन घ्या, तेव्हा इथून आय गेला बी राहिला, मायनस इथून आय गेला डी राहिला, बस असं. ठीक आहे, तेच केलं आहे आपण, रिअल पार्टमधून रिअल पार्ट सबट्रॅक्ट प्लस इमॅजिनरी पार्टमधून इमॅजिनरी पार्ट सबट्रॅक्ट, ही झाली सबट्रॅक्शन. सोपं आहे का नाही एकदम. पुढं जाऊ आता आपण, पुढं लिहा, लिहित चला, व्यवस्थित लिहित चला. पुढे स्केलर मल्टिप्लिकेशन, पुढं काय, स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, समजा एखादा कॉम्प्लेक्स नंबर घेतला आपण झेड ए प्लस बी आय, ठीक आहे, आणि एखादा स्केलर घेतला सपोज के. स्केलर म्हणजे एखादा नंबर, बाकी काही नाही. स्केलर म्हणजे एखादा नंबर. तसं काय, तो एक के आपला. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ना ए प्लस बी आय, त्याला आपल्याला ह्या केनी मल्टिप्लाय करायचं, स्केलर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, कसं होईल मग ते, काही नाही, केनी मध्ये मल्टिप्लाय करून टाकणार आपण, के प्लस केनी मध्ये मल्टिप्लाय के बी इंटू आय, बस संपला विषय. म्हणजे असं समजा आता एक कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड 2 + 8i, आणि ह्या झेडला आपल्याला आता एखाद्या स्केलरनी मल्टिप्लाय करायचं, 4 घेतला आपण, तो 4 के स्केलर किती घेतला 4, झेडला 4 मल्टिप्लाय करायचं बा, 4 मल्टिप्लाय कोणाला, झेडला, 2 + 8i, काय होऊन जाईल, 4 × 2 = 8 प्लस हे किती 32i, हा झाला आपला 4z. एखाद्या नंबरनी कॉम्प्लेक्स नंबरला कसं मल्टिप्लाय करतात, डायरेक्ट आतमध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून टाकायचं, याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन. सिंपल आहे. पुढे जाऊ आपण आता. पुढे घ्या आता मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे आपण आता दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले, Z1 = a + bi आणि Z2 = c + di, आणि आपल्याला आता करायचंय या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन, Z1 × Z2. ठीक आहे, आता इथं गडबड होऊ शकते बरं का हो. आता इथं आपल्याला काय वाटणार, आत्तापर्यंत आपण काय केलं, ॲडिशन करताना फार इक्वॅलिटीपासून सुरुवात झाली, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आपण म्हणलो का दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा, जेव्हा रिअल पार्ट आणि रिअल पार्ट इक्वल, इमॅजिनरी आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल. ॲडिशन कशी केली, रिअल पार्टमध्ये रिअल पार्ट ॲड केला, इमॅजिनरी पार्टमध्ये इमॅजिनरी पार्ट ॲड केला, सबट्रॅक्शनचं तेच केलं आपण. मग काहींना वाटेल मल्टिप्लिकेशनमध्ये पण असंच करणार, रिअल पार्टसोबत रिअल पार्टचं मल्टिप्लिकेशन करणार, इमॅजिनरी पार्टसोबत इमॅजिनरी पार्टचं मल्टिप्लिकेशन करणार. नाही 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 नाही, असं नाही होत. हे पाहा बा, असं होईल बा. Z1ची व्हॅल्यू काय, a + bi, ठीक आहे, इंटू Z2ची व्हॅल्यू काय, c + di. हां, करा बरं, इंटू असं करणार आहे बा. ए जसं आपण दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो ना, हां तसंच a इंटू c + di, ठीक आहे, a इंटू c + di प्लस आता bi नी मल्टिप्लाय, bi इंटू c + di. तुमच्या लक्षात आलं, a इंटू c + di प्लस bi इंटू c + di. ठीक आहे, आता पुढं a नी मध्ये मल्टिप्लाय, आता a इंटू c, ac
प्लस ए इंटू डी, ए डी आय, ठीक आहे, प्लस बी आय इंटू सी, याला असं लिहू आपण बी सी आणि मग आय लिहू, चालेल ना, बी सी आय, प्लस इथं काय होईल बी इंटू डी, बी डी, आय इंटू आय, आय स्क्वेअर, ठीक आहे. आता मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की जो आय आहे का नाही, आय त्याची व्हॅल्यू असते √-1, आठवतं का तुम्हाला. मग आयच्या स्क्वेअरची व्हॅल्यू काय होऊन जाईल, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स, आय स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, -1 शिल्लक राहील पा, ठीक आहे. म्हणजे आय स्क्वेअर किती आला, -1 आला, तो इथं टाकायचा आपल्याला आता. मग आता काय ए सी प्लस इथं पहा आय कॉमन काढून घेऊ आपण डायरेक्ट, ए डी प्लस बी सी आणि इथून आय कॉमन, ठीक आहे, प्लस बी डी इंटू आय स्क्वेअर, आयचा स्क्वेअर किती -1, ठीक आहे. पुढं ए सी प्लस हे राहू द्या ॲज इट इज, हे प्लस मायनस बी डी इंटू 1, बी डीची, समजतंय. पुढं ज्यांच्याकडे आय नाही म्हणजे आपला रिअल पार्ट तो साईडला काढून घ्यावा, ए सी याच्याकडे आय नाही आहे, याच्याकडे पण आय नाही पा, -बी डी, ठीक आहे, प्लस ए डी प्लस बी सी इंटू आय, ठीक आहे. असं हे असं करायचं आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. सोपं आहे, तसं काय एवढं अवघड नाही. 2 कॉम्प्लेक्स नंबर आहे, 2 ब्रॅकेट येतील, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं आहे का नाही. हा याच्यामध्ये पहा रिअल पार्ट काय आला, मग रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2, Z1 इंटू Z2 चा रिअल पार्ट म्हणजे ज्याच्याकडे आय नाही असा, तेव्हा हा आला ए सी मायनस बी डी, याच्याकडे आय नाही आहे ना, हा झाला रिअल पार्ट. इमॅजिनरी पार्ट काय आला, Z1 इंटू Z2 चा, या मल्टिप्लिकेशनचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे आयचा कोइफिशियंट, आयच्या शेजारी असलेला ए डी प्लस बी सी, ठीक आहे का भाऊ. असे हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, ठीक आहे. आता पुढचं घ्या, पुढचं आहे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, ठीक आहे. परत आपण 2 कॉम्प्लेक्स नंबर घेणार, एक आपण घेतला Z1 ए प्लस बी आय, दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आपण घेतला Z2 सी प्लस डी आय, ठीक आहे. आणि आता यांची आपल्याला काय करायची, डिव्हिजन Z1 अपॉन Z2 असं करायचं आपल्याला. Z1 काय ए प्लस बी आय अपॉन Z2 काय सी प्लस डी आय, ठीक आहे. आता आहे ना काय करायचं, आपल्याला रॅशनलायझेशन मेथड वापरायची डिव्हिजन करण्यासाठी. रॅशनलायझेशन मेथड म्हणजे काय करायचं, हे बघा, जो डिनॉमिनेटरला असलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे का, डिनॉमिनेटरला असलेला कॉम्प्लेक्स नंबर त्याचा कॉन्जुगेट घ्यायचा आपल्याला, डिनॉमिनेटरला असलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट घ्यायचा. मग तुम्हाला माहिती आहे कॉन्जुगेटमध्ये काय करतात, जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचं साईन चेंज करतात, है ना. म्हणजे याचा कॉन्जुगेट येणार आहे सी मायनस डी आय, है ना. काय कॉन्जुगेट येईल, सी मायनस डी आय. आता रॅशनलायझेशन मेथड म्हणजे काय, की याचा जो कॉन्जुगेट येईल ना सी मायनस डी आय, त्यांनी मल्टिप्लाय करायचं आणि त्याच
सी मायनस डी आयनी डिवाइड पण करायचं. याला म्हणतात मेथड ऑफ रॅशनलायझेशन. सिंपल आहे. जेव्हा कधी डिव्हिजन करायची असेल तेव्हा काय करणार, डिवाइडला असलेला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा कॉन्जुगेट घेणार, त्यानेच मल्टिप्लाय करणार, त्यानेच डिवाइड करणार. ठीक आहे, अशी मेथड आहे. बर, याला अशी ब्रॅकेट करून टाकतो. सोडवायचं आता, पुढे सॉल्व करणार. आता हे बघा, वरच्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन ए नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आपण. ए इंटू सी मायनस डी आय. ठीक आहे, ए इंटू सी मायनस डी आय प्लस आता बी आय नी मल्टिप्लाय, बी आय इंटू सी मायनस डी आय. बरं ठीक आहे, सिंपल आहे, काही अडचण नाही. डिवायडेड बाय, इथे सुद्धा तेच, सी नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, सी नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, सी मायनस डी आय प्लस डी आय नी सुद्धा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, सी मायनस डी आय. ठीक आहे, पुढं काय करणार, ए नी मल्टिप्लाय, ए सी मायनस ए इंटू डी, ए डी आय. ठीक आहे, प्लस बी आय इंटू सी असे लिहून टाकू, बी सी आय. ठीक आहे, प्लस मायनस मायनस बी इंटू डी, बी डी. ठीक आहे, बी इंटू डी, बी डी, आय इंटू आय, आय स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू येते -1. आता तेवढ्यात पाहिलं होतं आपण, डायरेक्ट लिहून टाकतो इथं. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती, -1. ठीक आहे, अपॉन सी नी मल्टिप्लाय खाली, सी इंटू सी, सी स्क्वेअर. ठीक आहे, मायनस सी डी आय. ठीक आहे, प्लस डी आय सी, इथेच होणार आहे सी डी आय. हे बघा, सी डी आय आहे का नाही, प्लस मायनस मायनस डी इंटू डी, डी स्क्वेअर, आणि आय इंटू आय, आय स्क्वेअर, ज्याची व्हॅल्यू आहे -1. बरं ठीक आहे का. पुढं आता पहा, असं करून टाकू, हे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे ना. याच्याकडं आय नाही आहे, पहा, ज्यांच्याकडं आय नाही आहे ना ते सोबत लिहितो. ए सी, याच्याकडं आय नाही, मायनस मायनस प्लस, आणि बी डी इंटू 1 बी डीच म्हणजे प्लस बी डी. तुमच्या लक्षात आलं ना. ए सीकडं आय नाही आणि इथं पण आय दिसत नाही आपल्याला, मग ए सी मायनस मायनस प्लस बी डी. ठीक आहे, पुढं आता आहे ना, इथून आणि इथून आपल्याला आय कॉमन घ्यायचा. ठीक आहे, आता मी काय करतो, प्लसची टर्म अगोदर लिहितो बा, प्लस, बरं का, प्लस इथून आय कॉमन जाणार आहे, बी सी राहिला, इथून आय कॉमन जाणार आहे, मायनस ए डी राहिला, आय कॉमन. तुमच्या ध्यानात आलं, आय आय कॉमन घेतलाय, बी सी प्लसवाली टर्म अगोदर लिहिली, बी सी मायनस ए डी असं केलं. सिंपल. ठीक आहे, डिवायडेड बाय, डिवाइडला पहा, हे मायनस सी डी आय प्लस सी डी आय, हे डायरेक्ट काय होऊन जाईल, कॅन्सल. मायनस सी डी आयला प्लस सी डी आय कॅन्सल, सी स्क्वेअर, आणि मायनस मायनस प्लस, बरं का, मायनस मायनस प्लस डी स्क्वेअर इंटू 1 डी स्क्वेअरच. आलो का इथपर्यंत आपण. आता काय करायचं, हा जो खाली आहे ना सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, यांनी सेपरेट डिवाइड करायचं. याला पण आणि याला पण सेपरेट सेपरेट डिवाइड. हे बा असं आहे, ए सी प्लस बी डी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर प्लस बी सी मायनस ए डी, बी सी मायनस ए डी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. आणि हे बा आय, हे बा इथं लिहितो असा आय. तुमच्या लक्षात आलं का, या सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरने ना आपण सेपरेट डिवाइड केलंय, बाकी काही नाही केलं.
चालतं असं असं सेपरेट डिवाइड केलेलं चालतं. हे बा 4 + 2 अपॉन 2 किती येईल बरं, किती येईल मला सांगा. 4 + 2 किती, 6 अपॉन 2, 2 3 जा 6 म्हणजे 3 येणार आहे. ठीक आहे. आता सेपरेट डिवाइड करून पहा बरं, सेपरेट डिवाइड 4 अपॉन 2 प्लस 2 अपॉन 2 सेपरेट सेपरेट डिवाइड केलं. 4 अपॉन 2 किती, 2 प्लस 2 ला 2 कॅन्सल 1, 2 + 1 3 आलं का सेम बरोबर. म्हणजे खालच्या नंबरनी वरच्या दोघांना सेपरेट डिवाइड केलं तरी चालतं. ठीक आहे. इथं प्लस असताना केलं तरी चालेल, इथं मायनस असताना सुद्धा सेपरेट डिवाइड केलं तरी चालतं. ठीक आहे. बरं असं आलं आपलं. आणि मग आता ही आपली व्हॅल्यू आली आहे Z1 अपॉन Z2 ची. ठीक आहे. कशाची व्हॅल्यू आली, Z1 अपॉन Z2 ची, म्हणजे डिव्हिजनचा आन्सर आला आपले. याच्यामध्ये पहा हा जो आहे हा आपला आहे विदाऊट आय वाला पार्ट, म्हणजे ज्याच्याकडे आय नाही असा, म्हणजे हा झाला रियल पार्ट ऑफ डिव्हिजन Z1 अपॉन Z2. बरोबर का. Z1 अपॉन Z2 चा हा रियल पार्ट आहे. आणि आयच्या शेजारी हा झाला इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 अपॉन Z2. ठीक आहे का भाऊ, तुमच्या लक्षात आलं का. आयच्या शेजारच्याला म्हणतो आपण इमॅजिनरी पार्ट. सिंपल आहे. ठीक आहे. आपल्याला काय ध्यानात ठेवायचं, डिव्हिजन करताना रॅशनलायझेशन करायचं. आपल्याला डिवाइडला जो नंबर असेल त्याचा कॉन्जुगेट घेणार आणि त्याने मल्टिप्लाय आणि त्यानेच डिवाइड करणार आणि सोडून टाकणार. ठीक आहे. सिंपल आहे. एक अजून एक सांगतो तुम्हाला बरं का. खाली आपण जे मल्टिप्लिकेशन केलं ना, वरती ठीक आहे, ए नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, बी आय नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. खाली पण आपण तसंच केलं, सी नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, डी आय नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. त्याच्याऐवजी ना खाली वेगळ्या पद्धतीने पण करता येत होतं. बा असं आहे, बा खाली असं आहे ना, सी प्लस डी आय, खाली काय होतं आपलं, सी प्लस डी आय इंटू सी मायनस डी आय है ना. इथं असं करता येत होतं. ते नाही का आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. काय असतं याचा आन्सर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याच्यानी पण जाता येईल पहा इथं, ए प्लस बी ए मायनस बी. तसं इथं आहे सी प्लस डी आय सी मायनस डी आय. हे बघा ए प्लस बी इंटू काय ए मायनस बी. याचं येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू सध्या सी घ्यायची आणि बी ची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला डी आय. ए ची व्हॅल्यू सी, बी ची व्हॅल्यू डी आय. असं मग आन्सर काय येईल बरं आपलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर नुसार ए स्क्वेअर, ए म्हणजे सी, ए म्हणजे सी, ए स्क्वेअर म्हणजे मग सी स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर, बी म्हणजे कोण डी आय, बी म्हणजे कोण डी आय, मग डी आयचा स्क्वेअर. ठीक आहे. मग हे झालं सी स्क्वेअर मायनस इथं सेपरेट स्क्वेअर घ्या, डीचा पण स्क्वेअर आयचा पण स्क्वेअर. डीचा स्क्वेअर किती डी स्क्वेअर, आयचा स्क्वेअर आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1. ठीक आहे. मग सी स्क्वेअर हे मायनस मायनस प्लस डी स्क्वेअर इंटू 1 डी स्क्वेअर, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. ते चालू होतं आपलं मगाशी पण, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर है ना. असं म्हणजे एक तर तुम्ही सी नी मल्टिप्लाय पूर्ण ब्रॅकेटला, डी आय नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, किंवा मग सरळ सी प्लस डी आय सी मायनस डी आय, ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे डिनॉमिनेटरला बरं का, फक्त डिनॉमिनेटरला. न्यूमरेटरला तर आपल्याला आपलं नेहमीप्रमाणे करावं लागेल, ए इंटू सी मायनस डी आय, बी आय इंटू सी मायनस डी आय. असं बरं ठीक आहे, सिम्पल आहे. पुढे जाऊ आपण आता. पुढे हे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स मधला हा शेवटचा टॉपिक आहे 8 नंबरचा, पॉवर्स ऑफ आय. पॉवर्स ऑफ आय. ठीक आहे. आयच्या पॉवर्स सिंपल आहे एकदम. हे बघा आता आय ची व्हॅल्यू तर माहिती आहे आपल्याला,
आयची व्हॅल्यू असते स्क्वेअर रूट ऑफ -1 है ना. आयची व्हॅल्यू किती स्क्वेअर रूट ऑफ -1 हे ठीक आहे. ही आयची फर्स्ट पॉवर आहे एका हिशोबाने है ना. इथं काही पॉवर नाही म्हणजे पॉवरला 1 आहे. आता आयचा स्क्वेअर घेऊ आपण. मग स्क्वेअर काय असं होईल रूट -1 चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल किती आलं -1. बरं मग आता आयचा स्क्वेअर आला आपल्याजवळ -1. समजा आपल्याला आयचा क्यूब काढायचा आहे. आयचा क्यूब पॉवर्स ऑफ आयच्या पॉवर्स काढीत चालायचं. आयचा क्यूब काढायचा आहे. क्यूब कसा काढणार बरं असा काढणार आहे बा आय स्क्वेअर इंटू आय. चालेल का रे. हे 2 आणि हा 1 झाले का 3 जण बरोबर असं. आता आय स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याजवळ ऑलरेडी -1 इंटू आय ॲज इट इज. ठीक आहे. हे मायनस साईन ॲज इट इज 1 इंटू आयच. 1ला कशाने पण मल्टिप्लाय केलं का तोच नंबर येतो 1 इंटू आय म्हणजे आय क्यूब ची व्हॅल्यू आली -आय असं. सिंपल आहे पहा एकदम काही असं अवघड नाही. ठीक आहे. समजा आता आपल्याला आय टू दी पॉवर 4 काढायचा आहे. आय टू दी पॉवर 4 कसा काढणार हे बा असा आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर 2 आणि 2 4. ठीक आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 इंटू आय स्क्वेअरची परत व्हॅल्यू किती -1च. मायनस मायनस प्लस 1 इंटू 1 1 व्हॅल्यू येते. किंवा तुम्हाला असं पण काढता येईल आय टू दी पॉवर 4 कसा काढता येईल अजून असा काढता येईल आय क्यूब इंटू आय. चालेल ना असं पण चालेल. 3 आणि 1 4 जण होऊन जातील बरोबर. आता आय क्यूब ची तुमच्याकडे ऑलरेडी व्हॅल्यू आहे -आय इंटू परत आय मायनस साईन ॲज इट इज आय इंटू आय स्क्वेअर. हे मायनस साईन ॲज इट इज आय स्क्वेअर. हे बा आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस मायनस +1 तेच आलं का बरोबर असं. समजा मला पाहिजे आय टू दी पॉवर 5 आय टू दी पॉवर 5. मग मी काय करणार एक तर मग आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर इंटू आय 2 आणि 2 4 आणि 1 5. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 इंटू आय. हे मायनस मायनस प्लस 1 इंटू 1 1 इंटू आय 1 इंटू आय किती आय असं आहे का नाही असं आय टू दी पॉवर 5 आयची. अजून वेगळ्या पद्धतीने पण करता येईल आय टू दी पॉवर 5 आय टू दी पॉवर 5 असं पण करता येईल आय स्क्वेअर इंटू आय क्यूब. ठीक आहे. पण मग तुम्हाला आय क्यूब ध्यानात राहायला पाहिजे. हे कसं आहे आयचा जो स्क्वेअर आहे का नाही तो -1 तो एकच ध्यानात ठेवला म्हणजे काम होऊन जातं याच्यानी नुसत्या आय स्क्वेअरच्या व्हॅल्यूनी. तुम्हाला अजून वेगळं कॉम्बिनेशन टाकायचं असेल असं आय स्क्वेअर इंटू आय क्यूब तर मग तुम्हाला आय क्यूब पण ध्यानात ठेवावं लागेल. आन्सर तेच येणार आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 इंटू आय क्यूब किती -आय. मग पहा आता मायनस मायनस तर प्लस होऊन जाईल आणि 1 इंटू आय बरोबर तेवढं चालेल आहे का नाही. किती पण मोठी पॉवर काढू शकतो आपण. समजा आता मला पाहिजे आय टू दी पॉवर 100 आय टू दी पॉवर 100. मग कशी काढणार एकच ध्यानात ठेवायचा आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर किती -1 हे बघा आय स्क्वेअर माहिती आहे ना तो येऊन टाकला पहिले. आता 2ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 100 येईल 50ने. 2ला जर 50ने मल्टिप्लाय केलं तर 100 येऊन जाईल असं लिहून टाकायचं. मग सिंपल आहे बा आपल्याला आहे ना एकच व्हॅल्यू ध्यानात ठेवायची आयच्या स्क्वेअरची व्हॅल्यू ती माहिती आहे आपल्याला. आणि 2ला आता कितीने मल्टिप्लाय केलं 100 50 लिहून टाकला. ठीक आहे. आता पुढं आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1. ठीक आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 टू दी पॉवर 50
आता आहे ना एक सिंपल गोष्ट ध्यानात ठेवायची, -1चा जर इवन पॉवर आला ना तर +1 आन्सर येतं, आणि -1चा जर ऑड पॉवर आला तर -1 आन्सर येतं. ते तुम्ही पाहून घ्या. हे बा आता -1चा जर स्क्वेअर घेतला तर मायनस असं येईल ना, -1 × -1 मायनस मायनस +1. पहा बरं 2 कसा नंबर आहे, इवन पॉवर असली का 1 आन्सर येतं. आता इथं 4 जरी असता, 4 तर 4 वेळा -1 आला असता, मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस, परत +1 आन्सर येईल. 4 पण इवन नंबर आहे. -1चा इवन पॉवर घेतला का +1 आन्सर येतं, आणि -1चा ऑड पॉवर घेऊन पहा, समजा 3 घेतला, 3 ऑड नंबर आहे तर 3दा -1 येणार, मग मायनस मायनस प्लस, पण आता एक मायनस शिल्लक राहून जाईल ना, म्हणून मग -1 आन्सर येईल. मग ऑड नंबर असेल पॉवरला -1च्या तर -1 आन्सर येतं, इवन नंबर असेल पॉवरला तर 1 आन्सर येतं. मग सांगा आता 50 कसा नंबर आहे, 50 इवन नंबर आहे. 50 कसा नंबर आहे, इवन. 50 इवन आहे, म्हणजे याचा आन्सर कसं येणार आहे, इवनला +1, म्हणजे I⁻100चा आन्सर झालं +1. ठीक आहे. समजा I⁻101 असता, मग 101 असता, मग कसं केलं असतं, काहीच नाही. बा सिंपल आहे. आपल्याला काय माहिती आहे, आयचा स्क्वेअर आपण तेवढा ध्यानात ठेवणार, मग I² लिहून घेतला अगोदर. आता पहा याला आपण आहे ना परत 50नीच मल्टिप्लाय करू. 2 × 50 100 झाले का, 100. पण आपल्याजवळ 101 आहे ना, मग अजून एक आय घ्यायचा, झाले का बरोबर 101. 2 × 50 100 आणि हा अजून एक 101 झालं. आता I²⁻50 ते तर मगाशीच काढले आपण, ते 1 येतंय है ना. I² ची व्हॅल्यू -1 रेस टू इवन नंबर 1 इंटू आय का, मग आता इंटू आय, आणि 1ला कशाने पण मल्टिप्लाय केलं का तेवढंच येतं, 1 × आय असं. तर मग ह्या अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स मध्ये एवढ्या गोष्टी सगळ्या, इक्वॅलिटी, कॉन्जुगेट, ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, डिव्हिजन आणि पॉवर्स ऑफ आय. आता पुढच्या लेक्चरला आहे ना आपले प्रॉब्लेम्स सुरू होतील आता. ठीक आहे, एकदम व्यवस्थित समजेल तुम्हाला, तुम्ही काहीच काळजी करू नका. आता पुढच्या लेक्चरला आपण स्टेट बोर्डचे पण प्रॉब्लेम्स घेणार आणि NCERTचे पण प्रॉब्लेम्स घेणार. ठीक आहे, थांबू, पुढच्या लेक्चरला भेटू आपण लवकरच. हां.